ज्या दिवशी आपण मृत होतो त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये अंत्यसंस्कार केले जातात आणि तिथून पुढचा जो काही अर्धोदेही कर्मातला प्रकार आहे, 10वा कर्ण असेल, 13वा कर्ण असेल, गंगा पूजनाचा विधी असेल, वर्ष श्राद्ध असेल, मासिक असेल, हे सर्व कार्य पुत्रानं पाठीमागं करावे लागतात असं धर्मशास्त्र सांगतं. का 13वा करावा लागतो त्याचं दुसरं एक कारण असं सांगितलेलं आहे. धर्मशास्त्रामध्ये जी 16 संस्कार सांगितलेले आहेत त्याच्यातले 3 संस्कार आपल्यावरती अगोदर होतात. कोणता? नामकरण सोहळा, विवाह सोहळा आणि अंत समयाचा अंत्यसंस्कार. हे 3 संस्कार आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा होतात. 16तून 3 गेले, खाली किती राहिले? 13. म्हणून 13वा. विठ्ठला विठ्ठला. राहिलेले 13 संस्कार या 13व्या दिवशी करावे लागतात महाराज. आपण गेल्याच्या नंतर जिथं माणूस जातो, गेलेल्या जाग्यावरती आपण दिवा जळत ठेवतो 13 दिवस अखंड, बरोबर आहे का नाही? त्या दिव्याच्या साक्षीनं, दिव्याच्या स्वरूपामध्ये आपली प्राणज्योत त्याच ठिकाणी 13 दिवस थांबत असते. आपण जो काही स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर जीवखडा ठेवतो ना, त्या जीवखड्याच्या माध्यमातून त्या जीवखड्यावरती हे राहिलेले 13 संस्कार अग्नीच्या साक्षीनं केल्या जातात. म्हणून 13वा करणं ही काळाची गरज आहे. हा 13व्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर पुढचा दिवस येतो तो 14वा. हा 14वा करावा लागत असतो. 13 दिवस जीवनामधले संपल्याच्या नंतर 14व्या दिवसापासून आपल्या जीवनातला प्रवास इहलोकातला संपतो आणि परलोकाकडचा प्रवास आपला चालू होतो. 14व्या दिवसापासून हा जीव चालायला लागतो. मायबाप कुठं जातो? यम दरबारामध्ये हा जीव प्रवास करत असतो. यम दरबारामध्ये जात असताना ह्या जीवाला जवळजवळ 48 दिवस लागतात महाराज. वैतरणी नदी मधामध्ये लागते. त्या वैतरणी नदीच्या काठेवरती जात असताना वैतरणी नदी गाठण्याकरता 48 दिवस लागतात. किती दिवस? 48 दिवस. वैतरणी नदीच्या काठेला गेल्याच्या नंतर, वैतरणी नदी म्हणजे काही शुद्ध गंगेच्या, गोदावरीच्या, इंद्रायणीच्या, चंद्रभागेच्या पाण्यानं भरलेली नाही. वैतरणी नदीचं वर्णन शास्त्रामध्ये असं आलेलं आहे. जे काही 28 प्रकारचे नरक शास्त्रानं आपल्याला सांगितलेले आहेत, त्या 28 नरकाचं घाण पाणी अगदी त्या वैतरणी नदीतून वाहतं आणि ती वैतरणी नदी पार करून आपल्याला पुढे जावं लागतं. मग ही नदी पार करण्याकरता अत्यंत कष्ट आपल्या जीवनामध्ये आपल्याला घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये ह्या वैतरणी नदीच्या अलीकडच्या काठाला कामधेनू नावाची गाय असते. ती गाय आपल्याला तारून नेते महाराज, पण ती कोणालाही तारीत नाही बरं का. जनजीवनामध्ये गोदान केलं ना, अशाच माणसाला ती गाय तारून नेते. म्हणून गंगेवरती 10व्याला गेल्याच्या नंतर ब्राह्मण मंडळी आपल्याला पहिल्यांदा विचारतात, गोदान केलं का? नसल केलं तर गोदान करा. कशासाठी? ही कामधेनू नावाची गाय आपल्याला वैतरणी नदीतून पलीकडे नेते, त्याच्यासाठी गोदान असतं महाराज. म्हणून गोदान जीवनामध्ये एकदा तरी माणसानं केलं पाहिजे. कसा याला नाही? पाळणाराला. विठाला विठाला. ही वैतरणी नदी तरुण जाण्याकरता या जीवाला जवळजवळ 39 दिवस लागतात. किती दिवस? 39 दिवस. पहिले 13 दिवस, दुसरे 48 दिवस वैतरणी नदीला जात असताना. हे 48 आणि हे 13 किती झाले मिळून? 61 दिवस. आणि 61 हे 39 किती झाले सगळे मिळून? 100 दिवस झाले. मग हे 100 दिवस आणि मग यम दरबारामध्ये पोहोचल्याच्या नंतर यम ह्या जीवाची फाईल हातामध्ये घेतो आणि त्याची या ठिकाणी मोठ्या कोर्टामध्ये हजेरी लावतो. कोणाची? आरोपपत्र आपलं यम या ठिकाणी दारामध्ये दाखल करतो. आणि आपला जो काही वकील आहे तो वकील म्हणजे काळ्या कोटाचा नाही, तो वकील म्हणजे पांढऱ्या कोटाचा नाही. आपल्या जीवाचा लागणारा जो काही वकील आहे आपल्याला वरी, त्याचं नाव आहे बघा चित्रगुप्त. आपली जीवनभराची केलेली फाईल सगळी चित्रगुप्ताच्या हातामध्ये यम टेकतो. आणि ज्या वेळेस तो चित्रगुप्त आपली फाईल हातामध्ये घेऊन तपासायला सुरुवात करतो, त्या वेळेस आपल्या जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण कोणचे चरित्र केले, कोणचे कुटाने केले, सगळे ते यम वाचित राहतो महाराज. कीर्तनातल्या किती लोकांच्या नव्या चपला हाणल्या, किती लोकांचे बांध टोकरले, किती जणांच्या पाईपलाईनीवर पहार टाकली, किती जणांचं पाणी बंद केलं, किती जणांचे लग्न गोरगरिबाचे मोडले, काय काय असेल नसेल ते, किती गावचे पाकिट गोळा केले महाराज असेल तर बरं का. किती गावच्या तारका खोटी तिकाड मामा मेले म्हणून टाळल्या. 50 मामा मारणारे महाराज होतो.
ज्या महाराजांनी इकडं कीर्तन टाळून दुसरीकडलं कीर्तन घेतलं, कशामुळं? मामा मेले. त्याचा शोध मी काढला, नेमके मामाच किती त्याला मेळ लागला की एक मामा नाही, त्याने 50 मामा मारले. त्याचा सुद्धा लेखा जोखा वरी राहतो महाराज. म्हणून प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये कुठलं चांगलं कर्म केलं, कुठलं वाईट कर्म केलं, ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा चित्रगुप्त आपला काढत असतो. आणि त्या अनुषंगानं आपलं पुण्य किती प्रबळ आहे, आपल्या जीवनातलं पाप किती प्रबळ आहे, याचा सर्वाचा या ठिकाणी गोळाबेरीज करतो. आणि मग तो निर्णय आपल्याला देऊन टाकतो, नेमकं या जीवाला स्वर्गामध्ये घालायचं का या जीवाला नरकामध्ये घालायचं. पण हा निर्णय लागेपर्यंत या जीवाला जवळजवळ 265 दिवस लागतात. आता पहिले 100 दिवस आणि आताचे 265 दिवस मिळून किती झाले? 365 दिवस. हे लागता लागता निर्णय 1 वर्ष जातं. म्हणून या निर्णयाच्या अंती वर्षाला करावं लागतं. त्याचं नाव आहे वर्ष श्राद्ध.